प्रश्न पहिला, पहिल्या किती व्यक्तींना भारतीय नागरिकत्व CAA कायद्याअंतर्गत प्रदान करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 14. प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणता धातू मोठ्या शहरांतील हवा प्रदूषित करतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शिसे. प्रश्न क्रमांक तिसरा, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक चौथा, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरुणिमा सिन्हा. प्रश्न क्रमांक पाचवा, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पिसा इटली. प्रश्न क्रमांक 6वा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA महाराष्ट्रात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी खडकवासला. प्रश्न क्रमांक 7वा, मोगदिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोमालिया. प्रश्न क्रमांक 7वा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी INS अरिहंत. प्रश्न क्रमांक 8वा, जगातील सर्वात उंच स्विमिंग कॉम्पिटिशन पूल कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूतान. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 13वा, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 14वा, हिंड नदी प्रदूषणबाबत कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाला राष्ट्रीय हरित लवादाने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 15वा, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1961. प्रश्न क्रमांक 16वा, भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई. प्रश्न क्रमांक 17वा, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नंदुरबार. प्रश्न क्रमांक 18वा, नकली अलंकार बनवण्यासाठी कोणते संमिश्र वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी डच मेटल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशातील पंजाब प्रांताच्या मरियम नवाज या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 21, देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 22, जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जनरल डायर. प्रश्न क्रमांक 23, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी डॅश डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तापी. प्रश्न क्रमांक 24, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कारवार. प्रश्न क्रमांक 25, डॅश डॅश राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भेटलेल्या आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 26 किती वर्षाच्या करारावर भारताने इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी स्वाक्षरी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आंबोली. प्रश्न क्रमांक 28 पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा डॅश डॅशमध्ये असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी DNA. प्रश्न क्रमांक 29 भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तुमसर. प्रश्न क्रमांक 30 सुप्रीम कोर्टाने खालीलपैकी कोण ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत असे निरीक्षण नोंदवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वकील. प्रश्न क्रमांक 31 मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वाई येथे आहे. प्रश्न क्रमांक 32 भारतात खालीलपैकी कोणते राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते? तर भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 33 किती लाख कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2024-25 या वर्षाच्या खर्चासाठी केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6,522,000. प्रश्न क्रमांक 34 गांधीजींचे चित्र असलेल्या नोटा भारतात सर्वप्रथम कोणत्या साली छापला गेला? तर बघा 1969 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 भारताची सर्वाधिक कॉफी निर्यात कोणत्या देशाला होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रशिया. प्रश्न क्रमांक 36 वस्त्रोद्योगांची राजधानी असे कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या यंत्रणेची स्थापना केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी I4C. प्रश्न क्रमांक 38 प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 39 पुढीलपैकी कुठल्या प्राण्यामध्ये एकेरी प्रकारची रक्तभिसरण संस्था असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मासे. शेवटचा प्रश्न पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 40 कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा.